हॅलो. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण राऊत. आज आपण या ठिकाणी इथे राज्यसेवा मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा या ठिकाणी आपण एक स्वरूप लक्षात घेणार आहोत. रिटर्न एक्झाम मध्ये आपल्याला जवळपास 1750 मार्क आहेत आणि यामध्ये आपल्याला 9 पेपर द्यायचे आहेत आणि मुलाखतीमध्ये जवळपास 275 आणि एकूण आपला जे काही मेरिट लागणार आहे ते आहे 2025 मार्कांसाठी. तर मित्रांनो, हे आपलं स्ट्रक्चर आहे. यामध्ये आपण जर हे 9 पेपर बघितले तर हे अशा प्रकारचे आहेत. सामान्य अध्ययन जीएच चे 4 पेपर आहेत, एक एससीचा पेपर आहे आणि ऑप्शनलचे 2 पेपर आहेत आणि भाषेचे 2 पेपर आहेत. तर अशा प्रकारचे आपले हे 9 पेपर आहेत. तर लक्षात घ्या, यामध्ये GS4 मध्ये आपल्याला इथे 1000 मार्क आहेत, एसए मध्ये 250 मार्क आहेत, ऑप्शनल मध्ये आपल्याला 500 मार्क आहेत आणि जे काही अनिवार्य भाषा आहे याला कोणत्याही प्रकारचे मार्क्स कन्सिडर केले जात नाही. 300 मार्काला एक पेपर असतो, परंतु यामध्ये तुम्हाला 25% एवढे मार्क्स घ्यायचे असतात. फक्त क्वालिफाईंग हा पेपर आहे. बाकी तुम्हाला याच्यामध्ये जास्त स्कोर केला किंवा नाही केला काही फरक पडणार नाही, कारण की जस्ट हे क्वालिफाय आहे. तुमचं जे काही मेरिट आहे हे जीएस मध्ये, एसए मध्ये आणि ऑप्शनल नुसार हे ठरणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा तुमचा हा पॅटर्न आहे आणि यामध्ये आपण जर विचार केला तर हे पॅटर्न जो आहे यामध्ये आपल्याला कशा प्रकारे हे सगळ्या गोष्टी आहेत, मॅन्डेटरी कोणत्या आहेत, क्वालिफाईंग कोणतं आहे, हे सगळं तुम्हाला मी या चार्ट मध्ये दाखवलेलं आहे. तर हे एसए 250, जनरल स्टडी 1 250, 2 250 अशा प्रकारचे हे सगळे इथे डिवायडेशन दिलेलं आहे. नक्की तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या, आपल्याला याची तयारी करण्यासाठी उपयुक्त करू शकते. तर चला तर आपण थांबूया तिथे. नेक्स्ट टाइमला आपण याच्यावरती आणखी डिटेलमध्ये डिस्कशन करूया. धन्यवाद.